आगामी विधानसभा निवडणूक हाकेच्या अंतरावर आहे। महाराष्ट्र राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर आणि सत्ता पिपासू बनली आहे। जनतेच्या हिताला मूठ माती दिली आहे, त्यामुळे जनता हवालदिल झाली आहे। जनतेचे प्रश्न धसास लावण्यासाठी आज जनतेने मला पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह करत उत्स्फूर्तपणे कौल दिलेला आहे। याचे स्वागत करत असून जनतेने माझ्यावर जो विश्वास आणि प्रेम दाखवून प्रामाणिकपणे मला निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे, त्यास मी बांधली राहीन, असे नम्रपणे ऋणनिर्देश व्यक्त केले। जगातील एकमेव असे 30,000 असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात साकार झाला, परंतु केंद्र सरकारच्या धोरणामुळे रे नगरच्या सभासदांना 2 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागले। त्यामुळे कर्ज आणि व्याजाचा बोजा थेट सभासदांवर पडला आहे। म्हणून हा अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी व वाढीव 2 लाख रुपये अनुदान मिळावे, रे नगरच्या पायाभूत सुविधांकरिता 125 कोटी रुपये निधी उपलब्ध व्हावे, अत्यल्प दरात सौर ऊर्जा प्रकल्प राबविणे या मागणीकरिता बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर लगत कैलासवासी बोमड्याल सभागृह येथे माजी नगरसेवक कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उमेदवारी लढवावी की नाही यासाठी खुलेआम जनतेचा कौल घेण्यात आला। यावेळी पुष्पा येमूल आडम मास्तर यांनी जनतेसाठी खूप मेहनत घेतात, त्यांना आमदार करण्यासाठी मी माझ्या कुटुंबासह प्रयत्न करते, असे म्हणाले। संध्या कांबळे म्हणाले की मास्तरांनी गल्ली ते दिल्ली वारी करून घरकुल योजनेचे लाभ मिळवून दिले, अनेक प्रश्न सोडवले, गोरगरिबांना मदत केले, अशा व्यक्तीला विधानसभेत पाठवलेच पाहिजे। तर चंद्रकला मोरे म्हणाल्या, मास्तरांनी लोकसभेला प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिले व त्यांना निवडून आणण्यासाठी सांगितले, त्याप्रमाणे यंदाच्या विधानसभेत मास्तरांनाही आमदार करणार। प्रमिला सरळकी म्हणाले, मास्तर लढणारा माणूस आहे, त्यांच्यामुळे मला घर मिळाले आहे, मी त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही। अनिल द्यावर शेट्टी म्हणाले की आमच्यावर 2 लाख कर्जाचा बोजा आहे, ते कमी करा, आम्ही तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची आहे। सिद्धेश्वर मंजुळकर म्हणाले, आमच्यासाठी घरकुल दिलात, पेन्शन योजना लागू करा। यावेळी व्यासपीठावर माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख, राज्य समिती सदस्य नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, रे नगर फेडरेशनचे अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, युसुफ मेजर, कुरमय्या म्हेत्रे, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, लिंगाबा सोलापुरे, मुरलीधर सुंचू, ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती। या मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। स्टेट गव्हर्नमेंटचं 2 लाख सबसिडी आणि पायाभूत सुविधेकरता 75% सबसिडी असं वेगवेगळा मंजूर झालेलं पत्र माझ्याकडे आहे। कोणाला बघायचं असेल तुम्ही दत्तनगर ऑफिसमध्ये या, तुम्हाला दाखवतो। परंतु आपल्या विरोधी असणारे गरीबाला बदला मिळू ना, चांगल्या घरात राहू ना, त्या झोपडीमध्ये, त्याच गटारीमध्ये, त्याच घाणवासीमध्ये, त्याच खड्ड्यात आपले माणसं राहतात। मी सुद्धा 10 वर्ष राहिले, काही गरीबाची अवस्था होती, मला जाणीव आहे। कारण मी भोगलेला आहे होता। माझं नाव आहे संध्या कांबळे आणि मी
त्यांनी सरांना सहकार्य करून आपल्याला कार्य करून दिलेलं आहे घरकुलाचं. तर त्यांना आपण विसरायचं नाहीये जन्मभर. त्यांचा आपण आभारी आहोत. तरी आपण त्यांना शेवटपर्यंत सहकार्य करून त्यांना सोलापूरच्या आमदारकी मिळवून देण्याची हीच विनंती आहे. ಅವ್ರಿಗೆ ಮತದಾನ ಮಾಡೋದು ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕಳಕಳಿ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ವಿಧಾನಸಭೆಗೆ ಅವರು ಹೋಗೋದ್ರೆ ಎಲ್ಲ ಮತ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ದಯವಿಟ್ಟು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಎಷ್ಟೋ ದುಡ್ದು ಅವ್ರನ್ನ ಮನವಿ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಿಮ್ಗೆ ಕೈ ಇದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ಎಲ್ಲರೂ ಮತ ಹಾಕ್ರಿ, ಮತ ಮಾಡ್ರಿ, ಅಡ್ಮಾಸ್ತರೀರಿ. ಅವ್ರು ದೇವ್ರು ಇದ್ದಾವ ನಾವು ಭಾಗ್ಯಾಕ. ನಾವು ದೇವ್ರು ಮಾಡಿದೀವಿ ಇಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಪನ್ನ ಅಡಮಾಸ್ತ ನಾವು ದೇವ್ರನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆವು. ನಮಗಿರ್ಲಕ್ಕ ಅವರು ದಯವಿಟ್ಟು ಮನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಧನ್ಯವಾದ. आणि मला एवढंच म्हणणे, आपल्यासाठी आपल्या आडमास्तरांनी खूप कार्य करतात. आपल्याला काही करायचं नाही. त्यांनी कुठे रोजाला बोलवतात तिकडे जायचं आणि मदत आहे. मला कळलं नाही त्यासाठी आडमास्तरांनी एक क्रमांक आपल्यासाठी पेन्शनची योजना करावी अशी मी कळवायची विनंती करतो. आणि कोल्हापूरच्या नागरिकांना विनंती करतो की जे माणूस काम करते त्याला निवडून यावं असं मला विनंती. अनेकांना आढळलेल्या मनात मीठ रस्ता लाईट अंधळे रस्ता करून सव्वाशे गावाले पण इंडिया सौर మనకు లైట్ వేసినప్పుడు సూర్య ప్రకాశం వస్తుంది. మనకి ఇంట్లో లైట్ ఉండాలి. అదొక ప్రాజెక్ట్ సోలార్ ప్రాజెక్ట్ ఉన్నది. అది ఉన్నది. ఇట్లా అన్ని ప్రశ్నలు ఉన్నాయి. దాని గురించి మన ఆడమాసకు మనకు వచ్చే విధానసభలో కూడా గెలిపించాలంటే మనం అందరి కోసం ఏం చేస్తాం ఇది తెలుసుకుని కోసం మాస్టర్ గారు మనకి ఇది సదా అడ్డగించింది. కావున మీరందరినీ మైక్ ఇస్తాం. మైక్ ఇవ్వబడ్డ మీరు మాస్టర్ కోసం ఏం చేస్తారు, మీ పని ఏంటంటే చెప్పాలని వినతి కోసమే ఈ సభ ఉన్నది. తన మైక్ ఎవరైతే మాట్లాడతారో వాళ్ళ ముంబైకి రావచ్చు. ఇలా మాట్లాడినా సరే, లేకపోతే మీకు మైక్ ఇస్తాం. మైక్ తీసుకొని మాట్లాడాలి. निवडून द्या. तर पूर्ण आता विचारून टाका. समजायला सांगितलं, त्यांना निवडून दिलं. असं झालं नसतं का? निवडून द्यायची ताकद माझ्यापाशी आहे. सर्वांना शाळेत देण्याची व तिथे सर्व सुविधा व्यवस्था करून देण्याची माननीय आमदार यांनी लवकरात लवकर करावी ही विनंती.